पशुमालक मित्रांनो, मी डॉक्टर प्रकाश पवार, राहणार चचेगाव, तालुका कराड, जिल्हा सातारा. मित्रांनो, मी आपणाला याच्यापूर्वी एक पहिला व्हिडिओ भाग 1 असा पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये मला पशुवैद्यकीय क्षेत्रामध्ये आल्यानंतर किंवा शिक्षण घेतल्यानंतर काय समस्या आल्या त्याच्याबद्दल अगदीच थोडक्यामध्ये सांगितलेलं आहे. परंतु त्यानंतरचा प्रवास असा आहे की ज्या वेळेला फक्त खाजगी प्रॅक्टिस करणारा मी आणि शासकीय दवाखाने असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला शासकीय दवाखान्यातील डॉक्टरांची बरोबरी मी करू शकत नव्हतो, कारण ते त्यांच्या शिक्षणानं किंवा शासकीय सेवेनं ते मोठे होते आणि खाजगी वैद्यकीय व्यवसाय करताना मला एकतर माझ्या बुद्धीची पातळी वाढवल्याशिवाय मला पर्याय नव्हता, कारण हे कॉम्पिटिशनचं युग आहे आणि कॉम्पिटिशनमध्ये जर मला टिकायचं असेल तर मी त्यांच्या बरोबरीने किमान चाललं पाहिजे, अशी एक माझी भूमिका होती. हळूहळू मित्रांनो, ज्या वेळेला जनावरांची गाभण तपासणी करणे, आजारोपचार करणे, लोकांना सल्ले देणे वगैरे या गोष्टी ज्या वेळेला माझ्या लक्षात आल्या त्यावेळेला काही डॉक्टरांच्या म्हणजे तो 30 ते 35 वर्षापूर्वीचा काळच असा होता की गाभण तपासणी ही गोष्ट लोकांना मान्यच नव्हती. मुळात ते म्हणायचे हात घातल्यानंतर गाभडू शकतं जनावर किंवा काहीतरी होऊ शकतं, त्यामुळे तुम्ही तपासायचे नाही. भले त्यांची गाभण जरी नसली तरी सुद्धा लोकांचा असा विश्वास होता की आपलं जनावर गाभण आहेच आणि याच्यामुळं जनावरांचा कल गर्भ तपासणीकडे सुद्धा नव्हता. अशा काळामध्ये किंवा माझं त्यावेळेचं तपासणी शुल्क 2 रुपये होतं. अशा काळामध्ये मी या व्यवसायाला सुरुवात केली आणि आज एक माझ्या कामाच्या क्वालिटीमुळं किंवा माझ्या कामाच्या पद्धतीमुळं माणसं मला त्यांच्या इच्छेनुसार किती देऊ शकतात किंवा देतात. मित्रांनो, त्यावेळेचा गर्भ तपासणीचा हा पिरियड असा होता की शासकीय डॉक्टर साधारण 3 महिन्यानंतरच तपासत होते. मीही त्याच पद्धतीनं तपासत गेलो, परंतु 4 ते 5 वर्षाचा कालावधी झाल्यानंतर माझ्या एक लक्षात आलं की आपण त्या पद्धतीनं जाऊन जाणार नाही, त्याच्यापेक्षा थोडंसं कमी दिवसाचं समजलं तर बरं होईल. आणि मग मी 3 महिन्यावरून 2.5 महिन्यापर्यंत आलो, 2.5 महिन्यापासून 2 महिन्यापर्यंत आलो, 2 महिन्याच्या आतलंही थोडंसं मला कळू लागलं. त्याच्यानंतर मी 1.5 महिन्यापर्यंत आलो. आता 1.5 महिन्यापर्यंत ज्या वेळेला मी प्रेग्नन्सी डायग्नोस ज्या वेळेला मी करायला लागलो त्यावेळेला मला काही शासकीय डॉक्टरांनी थोडंसं रोखलं की तू इतक्या कमी दिवसाचं सांगत जाऊ नको आणि चुकू शकतो वगैरे. तर म्हटलं तसं काय नाही, मी चुकू शकत नाही, काय नाही, माझा कॉन्फिडन्स माझ्या कामावरती आहे आणि मी ते करणार आहे. परंतु मित्रांनो, या डॉक्टरांची भूमिका अशी होती की जी माझ्यानंतर लक्षात आली की ज्या वेळेला मी 1.5 महिन्याची तपासणी करायला लागलो त्यावेळेला इतर लोक त्यांना विचारायला लागले की डॉक्टर पवार 1.5 महिन्याची चेक करतात, त्यांना बरोबर समजतं, मग तुम्हाला का समजत नाही? तर इथं थोडंसं माझ्या प्रसिद्धीला मला वाव मिळाला आणि मी जनावरांच्या गाभण तपासणीमध्ये किंवा त्या एक मार्गाने मी थोडंसं प्रसिद्धीच्या झोतात आलो आणि हळूहळू मला काम मिळू लागलं. परंतु ज्या वेळेला मी जनावरांना आजारोपचार हा एक भाग निवडला किंवा त्या क्षेत्राकडे ज्या वेळेला मला प्रसंग यायला लागले त्यावेळेला मात्र माझ्या ज्ञानाची खरी कसोटी पणाला लागली आणि माझ्या ज्ञानाची गरज किती आहे हे मलाही जे माहिती नव्हतं ते माझ्या लक्षात आलं की आपणाला अजूनही खूप ज्ञानाची गरज आहे आणि ते वाढवलं पाहिजे. आणि ते ज्ञान मी काही पुस्तकांच्या मार्फत किंवा जुन्या काही वह्या वगैरे शिकवलेल्या त्यांचा अभ्यास करून आणि डॉक्टरांच्या सान्निध्यातून जे काही मला वेचतं तेवढं वेचलं आणि मी पुढं सरकलो की हे जे काही उपचाराचं जे ज्ञान आहे ते ज्ञान अचूक आणि करेक्ट कसं करता येईल ते मी साधलं. आणि त्याच्यात जसे जसे कंपन्या बदलल्या, जुन्या औषध कंपन्या बंद झाल्या, नवीन आल्या, औषधांच्या रेंज बदलली, त्यांच्यात खूप अशा व्हरायटी झाल्या आणि तेही ज्ञान मी आत्मसात करत गेलो. आणि मित्रांनो, पशुवैद्यकीय व्यवसायामध्ये हे सर्व असं ज्ञान असणं गरजेचं आहे, अन्यथा किरकोळ अशा ज्ञानावर व्यवसाय करता येत नाही आणि तो असणं अत्यंत आवश्यक आहे. मग ते महाराष्ट्रातील कोणीही
किंवा भारतातील असो जगातील असो तज्ज्ञ पशुवैद्यक ज्यांना म्हणतात ते त्यांचं सखोल ज्ञान अभ्यास असतो आणि त्यामुळेच ते प्रसिद्धीत पावलेले असतात. तर सर्वसाधारण महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये खूप असं मागासलेपण दिसत आहे. मित्रांनो, या ठिकाणी एक दुर्दैवाची बाब म्हणजे आपल्या महाराष्ट्रातील शासनाने अतिशय कमजोर, दुबळं आणि एक त्यांना मी मूर्ख असं म्हणणार नाही, परंतु तसं काही या पशुवैद्यकीय क्षेत्राकडे लक्ष न देणारं शासन, दुर्लक्षित असा राहिलेला भाग याच्यावर कोणी आजपर्यंत विचार केलेला नाही. आणि अशा या शासनानं तज्ज्ञ जर विचारवंत नाही निर्माण केलेत तर मात्र मित्रहो, तुम्हा सर्वांचंच पशुवैद्यकीय क्षेत्रातले जे आपलं नुकसान आहे ते होत राहणार आहे. मित्रांनो, याच्यामध्ये माझा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा एक शासनाला संदेश मिळावा की एक तज्ज्ञ अशी पशुवैद्यकांची फळी तयार करा, अन्यथा पशुधन मरणार आहे, धोक्यात येणार आहे. आणि मी जे ज्ञान मिळवलं माझ्याकडे जे आहे त्याच्यामुळंच माझ्याकडं लोक येत असतात आणि त्यामुळे मी सेवा करतो आहे. आणि जिथपर्यंत मला समजतं, जिथपर्यंत जमतं आहे तोपर्यंत मी अशीच चालू राहणार आहे, माझी सेवा अशीच चालू राहणार आहे. हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. ज्यांना कोणाला माझे मार्गदर्शन किंवा सल्ला घ्यायचा असेल त्यांनी माझा सल्ला घ्यावा, चर्चा करावी, आपले प्रश्न सोडवावेत, कुणीही कितीही प्रश्न विचारावेत, प्रश्नांची उत्तरं जरूर मिळतील. आणि मी या ठिकाणी थांबतो. नवीन पुढील भाग पहा आणि माझा हा भाग कसा वाटला याच्याबद्दल आपली कमेंट कळवा. आणि माझे नवीन व्हिडिओ असेच बघत राहा. धन्यवाद. डॉक्टर प्रकाश पवार, राहणार कराड.